भुलेश्वरचा राजा मूर्ती कोसळल्याच्या प्रकरणामध्ये एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। मूर्तिकार अनिकेत देसाई यांचा एक अजब दावा समोर आलेला आहे। त्यांचा जबाब हा मुंबई पोलिसांनी नोंदवलेला आहे। अनिकेत देसाई यांच्या जबाबामध्ये महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। आगमन सोहळ्यासाठी मूर्ती कारखान्यामधून बाहेर पडताच 100 ते 150 मीटरवर मूर्तीच्या पाठीमागचं वेल्डिंग तुटलेलं होतं असं पोलिसांनी सांगितलेलं आहे। मूर्ती 150 मीटर अंतरावरून पुन्हा कारखान्यामध्ये आणण्यात आली आणि वेल्डिंग करण्यात आलेलं होतं। मूर्तिकार अनिकेत देसाई यांनी आपल्या जबाबामध्ये ही माहिती दिलेली आहे आणि त्यानंतर मूर्ती पुन्हा कारखान्यामधून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नेली। मूर्तीचं वेल्डिंग तुटल्यामुळे तोल गेल्यानं मूर्ती कोसळल्याचं आतापर्यंतच्या तपासामध्ये समोर आलेलं आहे। एलटी मार्ग पोलिसांनी मूर्तिकार अनिकेत देसाई यांचा जबाब नोंदवलेला आहे। तर भुलेश्वरच्या राजाचा आगमन सोहळा सुरू असताना बाप्पाची मूर्ती कोसळली आणि याच संदर्भात मूर्तिकार अनिकेत देसाई यांचा जबाब मुंबई पोलिसांनी नोंदवलेला आहे। अनिकेत देसाई यांनी आपल्या जबाबामध्ये म्हटल्याप्रमाणे या मूर्तीचं वेल्डिंग तुटलं आणि त्यामुळे ही मूर्ती कोसळल्याची घटना घडलेली आहे। या संदर्भातली माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्यासोबत आहेत। कपिल, भुलेश्वरच्या राजाच्या मूर्ती कोसळल्याची जी दुर्घटना घडली होती त्यामध्ये एक महत्त्वाचा जबाब मूर्तिकारांना नोंदवलेला आहे की ज्यावेळेस मूर्ती बाहेर पडली 100-150 मीटरवर जाताच त्याचं वेल्डिंग तुटलं होतं आणि पुन्हा ही मूर्ती कारखान्यामध्ये आणली गेली। त्यावर काम केलं गेलं आणि पुन्हा ती मूर्ती मंडळ घेऊन गेलं आणि ती घटना घडलेली आहे। काय अधिकची माहिती आहे? महत्वाचा मुद्दा समोर आलेला आहे का मूर्तिकार जे आहेत त्याचा जबाब नोंदवलेला आहे पोलिसांनी। हे एक महत्वाचं काम घडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जबाबामध्ये एक महत्वाची माहिती समोर आलेली आहे का जे ब्लॉक आहेत, एक जे स्क्रू आहे तो जेव्हा मूर्ती बाहेर पडली आणि 100 ते 150 मीटरवरती गेल्यानंतर तो ब्लॉक निघाला होता आणि पुन्हा मूर्ती त्यांच्याच आवारात आणली होती आणि पुन्हा ते ब्लॉक लावण्यात आले होते आणि नंतर मग पुन्हा मूर्ती घेण्यात आली होती। त्यामुळे एकंदरीत जो अपघात झालेला आहे, जे ब्लॉक निघाले, जे स्क्रू निघाले, त्याच्यामुळे जो अपघात झालेला आहे अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे। त्याचं मूळ कारण समोर आलेलं आहे। त्याच्या जबाबामध्ये नक्की काय घडलं होतं ही एक माहिती महत्त्वाची समोर आलेली आहे आणि त्या अनुषंगाने पुढची जी तपासणी आहे, पुढचा जो शोध आहे तो आता पोलीस करतायत। तर नक्की कोणाची चुकी होती, नक्की काय घडलं होतं, या सर्व गोष्टीचा तपास आता पुढे या जबाबावरती सुरू होणार आहे। नक्कीच धन्यवाद कपिल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।